नमस्कार मित्रांनो. बाहेर भरभरून थंडी पडत आहे. पण थंडी म्हटलं की जशी स्किन केअर आली, हेअर केअर आले, तसंच आपण आपल्या खाण्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार टाकत असतो. वेगवेगळे प्रकार खात असतो आणि आपल्याला थंडीच्या वातावरणामध्ये आपल्या शरीराचं रक्षण करायचं असतं. त्यासाठी अगदी पूर्वापार चालत आलेल्या आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधला मेजर आणि मॅजिकल एलिमेंट आहे तो म्हणजे बाजरी. तर याच बाजरीचे खूप फायदे आहेत आणि हे फायदे आपल्याला माहिती नसतात. आजची आपल्यासारखी पिढी हे खायला बघत नाही. त्याचे जे फायदे आहेत ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे शरीराला नैसर्गिक उष्णता आणि ऊर्जा देणं. मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असेच पदार्थ आपण सीझन वाईज खातो जे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. बाजरी ही एक उष्ण प्रकृतीची अर्थात वॉर्म इन नेचर आहे. हिवाळ्यामध्ये शरीराचं तापमान टिकवून ठेवण्यासाठी आणि अधिक ऊर्जेची गरज आपल्याला पडत असते. यासाठी बाजरी जर तुम्ही खाल्ली तर तुमची जी ऊर्जा आहे ती टिकून राहू शकते. त्यामुळे सकाळचा नाश्ता असेल किंवा सकाळचं तुमचं जेवण असेल किंवा अगदी रात्रीचं जेवण असेल, तिन्हीपैकी एका वेळेस तरी तुम्ही बाजरीची भाकरी खाल्लीच पाहिजे. दुसरा पॉईंट आहे स्लो डायजेशन. बाजरीमध्ये तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर हे जास्त असल्यामुळे ती हळू पचते, म्हणजे पचनक्षमता ही हळूहळू होते. त्यामुळे पोट हे भरलेलं राहतं आणि आपल्याला सतत भूक लागत नाही. त्यामुळे शक्यतो जर तुम्ही कुठे खूप मोठा प्रवास करणार असाल किंवा अगदी तुम्हाला दिवसभर फार जी तुमची क्रेविंग आहे ती कंट्रोल करायची असेल तर बाजरी हा खूप मेजर फॅक्टर आहे की जो तुम्ही खाल्ला तर तुम्हाला इतर क्रेविंग होणार नाही, पोट भरलेलं नाही. त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे हाडांसाठी आणि स्नायूंसाठी बाजरी म्हणजे अगदी मॅजिकल फूड आहे. बाजरीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे भरपूर महत्त्वाचे एलिमेंट असतात. त्यामुळे आपली हाडं मजबूत राहतात. हिवाळ्यामध्ये सांधेदुखी किंवा हाडांच्या समस्या या जाणवतात. बाजरीचं हे सेवन केल्यामुळे हाडांचे प्रॉब्लेम जे आहेत त्यांना कुठेतरी आराम मिळतो. त्यामुळे हे सुद्धा तुम्ही ट्राय नक्की करा. त्याचबरोबर तुमचे जे स्नायू आहेत यामध्ये प्रोटीन हा खूप असतो. त्यामुळे स्नायूंची ताकद जी आहे, तुमच्या मसल्सची जी स्ट्रेंथ आहे, जर तुम्हाला वाढवायची असेल तर बाजरी हा खूप मेजर फॅक्टर आहे. त्यामुळे जर तुम्ही जिमला जात असाल, कुठल्याही प्रकारचं योगासन, कुठल्याही प्रकारचे एक्सरसाइज, जे हेवी एक्सरसाइज करत असाल तर बाजरी तुमच्या आहारामध्ये थंडीमध्ये तुम्ही घेतली पाहिजे. यानंतरचा पॉईंट आहे ते म्हणजे डायजेशन व्यवस्थित होणं. खरं आहे, बाजरीमध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे अशा दोन्ही प्रकारचे फायबर्स असतात. याचा फायदा शरीराला खूप होत असतो. त्यामुळे जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, अर्थातच कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल, तर त्यावरती सुद्धा बाजरी खूप मेजर फॅक्टर आहे की जो तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. पोटाचं आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. बाहेरचं तापमान थंड असल्यामुळे बरेचदा आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असतो. त्यामुळे हा सुद्धा प्रॉब्लेम बाजरी तुमचा सॉल्व करणार आहे. त्यामुळे हे सुद्धा तुम्ही आहारात नक्कीच घेऊ शकता. यानंतरचा फॅक्टर आहे जो तुमच्या आत्ताच्या पिढीच्या सगळ्यांचा महत्त्वाचा फॅक्टर आहे, तो म्हणजे वेट मॅनेजमेंटला मदत. खरी गोष्ट आहे, बाजरीमध्ये असलेल्या फायबरमुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि त्यामुळे तुमचं जे क्रेविंग आहे, जे मी तुम्हाला आधीही म्हटलं, अतिरिक्त खाणं हे कंट्रोल होतं. यामुळे मेटाबॉलिझम तुमचं जे आहे ते चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम सुधारतं. कारण अर्थातच तुम्हाला व्यवस्थित प्रकारे तुम्ही स्टूल पास करू शकता, म्हणून तुम्हाला कॉन्स्टिपेशन सारखे प्रॉब्लेम होत नाहीत. त्यामुळे बाजरी तुम्ही नक्की तुमच्या आहारामध्ये सामील करून घ्या. यानंतरचा फॅक्टर आहे ते म्हणजे रक्त आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं. खरं आहे, कारण यामध्ये आयर्न असतं. बाजरीमध्ये लोहाचं अर्थात आयर्नचं प्रमाण चांगलं असतं, जे रक्ताची जी कमतरता आहे, त्यांना निमिया आहे हे भरून काढण्यासाठी काम करत असतं. मंडळी, कसं आहे की बरेचदा आपल्या स्त्रियांमध्ये पिरियड्समुळे किंवा इतर अनेक असे फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे आयर्न डिफिशियन्सीचा प्रॉब्लेम
खूप मोठ्या प्रमाणात जाणवत असतो. बरेचदा हिमोग्लोबिन सुद्धा त्यांचं कमी राहत असतं. अशा वेळेस माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी बाजरी जे आहे ती सुपर फूड आहे. ते मी तुमच्या आहारामध्ये नक्कीच घ्यायला पाहिजे तुम्ही. लास्ट बट नॉट द लिस्ट, जो मुद्दा मी तुम्हाला म्हटला आहे तो म्हणजे हृदयाचं आरोग्य कसं सुधारतं. कारण बाजरीमध्ये मॅग्नेशियम असतं, जे रक्तदाब नियंत्रणासाठी, ब्लड प्रेशर बॅलन्स करण्यासाठी, व्यवस्थित ठेवण्यासाठी खूप मदत करत असतं. अर्थातच त्यामुळे हृदयाचं आरोग्य खूप छान राहतं. तर मंडळी, आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये, पारंपरिक खाद्यसंस्कृतीमध्ये बाजरीला खूप महत्त्व आहे. अगदी पूर्वापार आपल्या आजीपासून या गोष्टी आपल्याला सांगत आलेल्या आहेत. पण बऱ्याचदा यामुळे आपली सध्याची जी काही ट्रेंडच आहे, जी काही वातावरण सध्या चालू आहे आणि त्याच्यामुळे आपण ज्या प्रकारे आपल्या आहारामध्ये बदल करतो, त्यामुळे आपण आपली पारंपरिक जी खाद्यसंस्कृती आहे ती विसरत चाललेलो आहे. विशेषतः आजीची जी पिढी विसरत चाललेली आहे. त्यामुळे बाजरीसारखे जे काही तृणधान्य आहेत ते सीझन वाईज का होईना पण आपल्या आहारामध्ये असले तर कुठल्याही प्रकार त्रास, कुठल्याही प्रकारचा थकवा सीझन वाईज आपल्याला जाणवणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला थंडीमध्ये खूप कोझी राहायचं असेल, तुमची इंटरनल सगळी सिस्टीम जी आहे खूप छान ठेवायची असेल, तर बाजरी नक्की तुमच्या आहारामध्ये घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवाच. आणि तुमच्या मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तसेच आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलवरती असंच प्रेम करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा, स्मित करत राहा आणि रोज नवीन काहीतरी शिकत राहा. धन्यवाद.